सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत। तसे आपण देवरुंग संघ जर पाहिलं तर लेजेंड आहेत आणि आज लेजेंड प्रमाणे ते खेळले, अष्टपैलू खेळ त्याच्या वतीने पाहायला आपल्याला, मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आणि आपण एक महान क्रिकेटर ज्यांनी लेदरवरती आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे असे आपले अजर काजी सर यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ते देणार आहोत। कल्याण शहरचे ते शहर अध्यक्ष आहेत, अल्पसंख्यक आणि ग्रेट खेळाडू आहेत, त्याच्या शुभ हस्ते आपण ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली। आणि तदनंतर स्वीट बॉक्स मैच के बाद कुछ मिठाव जाए आणि सन्मानित दीपकजी केणे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। क्या बात आहे। आणि पाहू ती जर्सी ही देवरुंग संघाच्या अंगावरती आहे, त्या जर्सीचे पुरस्कर्ते आहेत दीपक शेट केणे। वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच। डेफिनेटली ते प्रत्येक सिक्सर साठी होते 500 रुपयांचं प्राइज आणि आपण पाहतोय की बॅटर विजयच्या बॅटमधून एक षटकार आणि जितूच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला बघायला मिळाला। याच ठिकाणी मित्रांनो अजून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे, कारण ती ट्रॉफी असेल। प्रथमतः आपण एक सन्मान आहे तो सन्मान आपण संपन्न करूया। पाहू शकाल आपल्यामध्ये आज जनरल सेक्रेटरी ठाणे पालघर विभाग, MC मेंबर पेस कमिटी कुल एकता बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याण, आणि जरूर आपण पाहू शकाल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ते जबरदस्त लीडर आहेत अजर काजी सर यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत। मी उत्तमजी पाटील, रणजित पाटील आणि योगेश पाटील या त्रिच्या शुभ हस्ते सन्मान करण्याची मी विनंती करीत आहोत। आज जरूर आपल्याला एक मोठी उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण संपन्न करीत आहोत। त्यानंतर अजर काजी सरांचे जरूर सहकारी सन्माननीय संजयजी खांगटे सर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया। हा सन्मान आपण जरूर उत्तमजी पाटील, योगेश पाटील आणि रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करीत आहोत। मित्रांनो याच ठिकाणी तुम्हाला जय भोलेनाथ चषक पाहायला मिळणार आहे। गिरीशपा 11 आमनेपाडा संघाच्या वतीने ती स्पर्धा असेल, 4 दिवसांची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांना सहभाग दिलेला आहे आणि पर डे ओनली 8 टीम्स, एक वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये राहणार आहे। दिनांक 16 ते 19 या स्पर्धेचा कालावधी आहे आणि उद्घाटनीय सामना असेल जानूसपुरी तारे विपक्ष जय सावरदेव किरवली। पहिल्या दिवसातील हा पहिला सामना आहे। दुसरा सामना असेल पहिल्या दिवसातील संजय स्पोर्ट साबत विपक्ष गावदेवी स्पोर्ट नानकर, संजय स्पोर्ट साबत विपक्ष गावदेवी स्पोर्ट नानकर हा दुसरा सामना। तिसरा सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे, जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय झोटिंग देवरुंग। क्या बात है, अडोस पडोस की लढाई। आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना असेल आई गावदेवी वालशीन विपक्ष पवन पुत्र पिसे। तर हे पहिल्या दिवसामध्ये 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील। दिवस दुसरा असेल 17-1 जानेवारी। पहिला सामना असेल जय हनुमान खांडवल बी आणि त्याच्या विरोधात संघ असेल योगेश 11 आमने बी। परंतु यामध्ये पाहूया कुठल्या संघाचा एक क्वालिटीचा खेळ पाहायला मिळेल। दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना जय हिंद देवरुंग आणि त्यांच्या विरोधात संघ असेल नक्षत्र सोदरपाडा ज्युनियर। दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना असेल A1 जोडी आमनेपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल
RD11 किरवली. हा तिसरा सामना दुसऱ्या दिवसातील आहे. 2 चिठ्ठ्या अजून काढा आपण. नक्षत्र चौधरपाडा सिनियर आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल रोशन स्पोर्ट मुठवल. म्हणजे हे 8 संघ तुम्हाला दुसऱ्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. डे क्रमांक 3 17/1/2025. जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय गावदेवी स्पोर्ट बापगाव. क्या बात आहे. देवरुंगपाडा वर्सेस बापगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढील सामना शिवशक्ती लोणार आणि त्यांच्या विरोधात संघ असेल बाल गोपाल सोनाले पाडा. हा तिसरा सामना असेल तिसऱ्या दिवसातील. मेर 11 बापगाव आणि त्यांच्या विरोधात संघ असेल वीरेन स्पोर्ट भावाले. मेर 11 बापगाव विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. आणि तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असेल न्यू एकविरा स्पोर्ट सावत विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. म्हणजे आयोजक संघ तुम्हाला तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये पाहायला मिळेल. सुपर संडे मध्ये 8 संघ तुम्ही पाहणार आहात. डे क्रमांक 4 चौथ्या दिवसाचा ड्रॉ आपण ओपन करतोय आणि पहिला सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवल पाडा विपक्ष जय हनुमान चौधर. या मकरंद स्पोर्ट मुठवल विपक्ष जय हनुमान चौधर पाडा. वॉट मॅच. लवकर मॉर्निंग तुम्हाला करावी लागेल अजित. दुसरा सामना रुद्र स्पोर्ट सांगे आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान इताडे. तिसरा सामना असेल NK स्पोर्ट खांडवल विपक्ष योगेश 11 आमने ए. हा तिसरा सामना आहे. आणि शेवटचा सामना असेल जय बजरंग लोणार विरोधात संघ असेल श्री गणेश जांभूलपाडा. तर असे एकूण 32 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये मित्रांनो खेळताना पाहायला मिळतील. पर डे 8 टीम्स आणि 4 days कमिंग समीर ठाकरे दिस टुर्नामेंट. नक्कीच योगेश पाटील. 3 ला 2 गडी बाद सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. या ठिकाणी हनुमान कांडवल बी संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. टॉप ऑर्डरचे बॅटर यावेळेला लागोपाठ बाद झालेले आहेत. ओमकारला सफलता या ठिकाणी मिळाल्यात. 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी. काय गोलंदाजी केली आहे पहिल्या मॅच मध्ये. ओमकार भरपूर महागडा ठरला होता परंतु या सामन्यामध्ये ओमकारनं कंबर कसलेली आहे आणि जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. एंड ऑफ दी पॉवर प्ले. पहिलं षटक समाप्त. 3 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. दोन स्पर्धांचे लॉट्स आपण या ठिकाणी आता कंप्लीट केलेले आहेत. या अगोदर काल भैरवी स्पोर्ट वालशीन आणि त्यांच्यानंतर जी स्पर्धा तुम्ही पाहणार आहात ग्रीष्मा 11 आमनेपाडाची. 2 अजूनही मोठ्या स्पर्धा आमने लोणार असोसिएशन अंतर्गत तुम्हाला बघायला मिळतील अपकमिंग डेज मध्ये. पुढच्या वीक मध्ये त्या स्पर्धा असतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि खूप चांगलं टेलिकास्ट या टीमच्या माध्यमातून सातत्याने आपण अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बघत आलेलो आहोत. आणि फार कमी वेळामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटने उंच भरारी या टेनिस बॉल क्रिकेट जगामध्ये घेतलेली आहे. त्याच्या मागे त्यांचं हार्डवर्क, स्मार्ट वर्क, त्यांची मेहनत या सर्व गोष्टी होत्या. योगेश्वर ऑन स्ट्राईक. आता इथून मागच्या सामन्यामध्ये जो खेळ योगेश्वरनं साकारला होता तो खेळ त्याला साकारावा लागेल. यावेळेला आपण पाहतोय डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर थोडासा मूव झाला बॉल. डॉट चेंडू येतोय पहिलाच. राहुल गोलंदाजी करण्यासाठी आलाय.
मेहर 11 बापगाव आपल्या घरच्या मैदानावर जरूर ते सांगते की इलाका और हमारा और धमाका भी हमारा. ज्या पद्धतीचा खेळ पहिल्या मॅच मध्ये आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये यावेळेला आणखी एक डॉट. वेल सेट बॅटर योगेश्वर, ज्याला चांगला स्टार्ट मिळाला त्या योगेश्वर समोर कमाल केली राहुलनं. लागोपाठ डॉट चेंडू येतात. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पायांना बॉल लागला आणि आपण पाहतोय एक धाव. बॅटलाही हलकासा स्पर्श होता आपण पाहतोय आणि एक धाव त्या दरम्यान मिळाली. योगेश्वरचा स्ट्रगल सातत्यानं सुरू झाला, प्रेशर दिसतोय त्याच्यावर. आर.डी. किरवली संघ आपण रेडी राहायचं आहे, कारण यानंतर तुम्हाला सामना खेळायचा आहे. आर.डी. किरवली आर.डी. किरवली संघानं आज जानूस्फोट इताडेचं स्वप्न धुळीस मिळवलं. 24 धावांचं संरक्षण करून त्यांनी मॅच जिंकली. धावसंख्या एका धावेने 4 या आकड्यावर अक्षरशः या ठिकाणी आता बांधून ठेवल्या बॅटर्सना. जणू काय पायांना खिले ठोकलेत फलंदाजांच्या, ज्या पद्धतीने तुम्ही बॅटिंग पाहतायत. बॅक ऑफ द हँड, व्हेरी गुड बॉलिंग हियर. सुपर बॉल, सुपर मूवमेंट. अनदर डॉट बॉल. अफलातून गोलंदाजी. अक्षरशः या ठिकाणी आपण पाहतोय ज्या फलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता त्या फलंदाजांना या ठिकाणी सपशेल फेल होताना आपण बघतो. याचं कारण हाय प्रोफाईल प्लेयर्स हाय स्टँडर्ड क्रिकेट खेळत असताना यावेळेला आपण पाहतो ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका एक धाव इथे मिळाले, सेकंडचा कॉल आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 2 षटकांच्या अखेरीस 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्थिती थोडीशी नाजूक तुम्ही पाहतायत. बॅटिंग करत असताना कांडवळ बी संघाची. जय हनुमान कांडवळ बीच्या विरुद्ध मेहर 11 बापगाव असा सामना. आर.डी. किरवली आपण सामना खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे. यानंतर आपण इनिंग्स ब्रेकमध्ये ड्रॉ टाकणार आहोत आणि त्या ड्रॉमध्ये जय हिंद देवरुंग आणि एक विजयी असं नाव असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू क्रॅकिंग स्ट्रोक ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतो आणि त्या दरम्यान मिळेल एक धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती 6 धावा. आपण पाहतोय दुपारचं सत्र आणि आफ्टरनून सेशन मध्ये फार मोठ्या संख्येने स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाला प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला बघायला मिळाली आहे, कारण स्पर्धाच तेवढी मोठी आहे. आणि आपण पाहतोय या स्पर्धेच्या आयोजनासाठी या आमच्या त्रिमूर्तीला सर्वच संघातील खेळाडूंनी फार चांगली साथ दिली. आज चर्चा सुरू आहे. आपण पाहतोय अनेक दिग्गज समालोचकांनी देखील या स्पर्धेचं कौतुक केलं. भरपूर साऱ्या कॉमेंटेटर्सनी आमच्यापर्यंत कॉम्प्लिमेंट्स पोहोचवल्या स्पर्धेसाठी. त्यांचेही सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. किशोर ओव्हर द विकेट हुक करण्याचा प्रयत्न. योगेश्वर सपशेल नांगी टाकताना दिसलाय. सपशेल फेल ठरलाय तो. आणि इथे पहा ओव्हर थ्रो झाला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबादची संधी फलंदाज होतोय. रन आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. आपण पाहतोय तुषार कॅप्टन गोलंदाजी करतोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय दुसरा धावेचा प्रयत्न केला, तिथे खेळाडू बाद झाला. चला जय हिंद देवरुंग संघाचा एखादा प्रतिनिधी वा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि चालू सामना जो सुरू आहे ते दोघांचे 12वे खेळाडू आमच्या सोबत आहेत. आपण ड्रॉ टाकणार आहोत. 2 चिठ्ठ्या टाकूया.
इनिंग्स ब्रेक मध्ये आपण त्या ड्रॉ टाकणार आहोत. किरवली संघ आपल्याला रेडी राहायचं आहे. आपण खेळणार आहात या पुढचा सामना. 7-3 स्थिती थोडीशी नाजूक बघायला मिळाली आहे. योगेश्वर आतापर्यंत 7 चेंडू फेस केलेत, फक्त 5 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. लो स्ट्राईक रेट आहे. इथे फुल टॉस संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे. सरळ बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश्वरच्या बॅटमधून येतोय षटकार. फुल टॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आला आणि सरळ बॉलला फेकून दिलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ षटकार. याच फटक्यांचा तर खरं तर शोध घ्यायचा आहे आणि आता तो पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. किशोर तुषार आहे यावेळेला. पुन्हा एकदा पुढच्या लेंथर बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना वासिम आहे त्या ठिकाणी सज्ज. मिळेल फक्त सिंगल. पुन्हा डबलचा प्रयत्न. धावबाची संधी. अशा प्रकारे आता धावा क्विकली या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. धावा चोरल्या जातात असंच आपण म्हणूया. दिवसा ढवळ्या धावांची चोरी या ठिकाणी सुरू आहे. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 15 धावा इथे लागल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा. फक्त 5 रन 2 ओव्हर्समध्ये होत्या, परंतु या षटकामध्ये आता धावांना चांगला आकार देण्याचा प्रयत्न फलंदाजांनी दाखवलेला आहे. गरजेचं आहे कारण दुसऱ्या फेरीतील तुम्ही सामना खेळतात. पहिल्या मॅचमध्ये 50हून जास्त धावा जोडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये योगेश्वरचा कमालीचा खेळ आपण पाहिला होता. यावेळेला बॅटची इनर एज लागली आणि 1 धाव तिथे पूर्ण करण्यात आली. स्कोर एका धावेने 16 16 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल आहे 3ऱ्या ओव्हरमधील. किमान 40 पर्यंत जाण्यासाठी 3 मोठे फटके इथून येणं गरजेचे आहेत. 3 मोठे फटके 7 बॉलमध्ये उर्वरित खेळण्याचा प्रयत्न करावाच लागेल. तेव्हा एक फायटिंग टोटल तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळेल. अथवा मेहर 11 बापगाव घरच्या मैदानावर खेळतात आणि त्यांना चॅलेंज देण्यासाठी तुम्हाला ती धावसंख्या उभारणं गरजेचे आहे. अथवा सामना तुमच्यासाठी फार कठीण होणार. जिंकणं तुमच्यासाठी फार कठीण होणार. अशक्य म्हणणार नाही परंतु कठीण असेल. परंतु आता 7 बॉल शिल्लक या डावामध्ये आणखीन 3 मोठे फटके आले तर 40 पर्यंत स्कोर जाण्याला मदत मिळेल. लोव फुल टॉस बॉल ऑन स्ट्राईकला आडव्या बॅटनं प्रहार केला. क्षेत्ररक्षण लाजवाब. ओमकार त्या ठिकाणी होता. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2च धावा येथे मिळतील. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना तुम्ही पाहतायत धाव फलकावरती 18 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने वतीने जो आपण ड्रॉप मित्रांनो या ठिकाणी ओपन केलाय, अर्थात जय भोलेनाथ ट्रॉफी 2025 ची स्पर्धा तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळेल. 16 तारखेला 8 संघ अशा प्रमाणे आहेत. पहिला सामना जानूसपूर इताडे विपक्ष जय सावरदेव किरवली. दुसरा सामना संजय स्पोर्ट सावध विपक्ष गावदेवी स्पोर्ट नानकर. तिसरा सामना जय अंबिका देवरुंगपाडा मनोज अर्थात त्याच्या विरुद्ध संघ असेल जय झोटिंग देवरुंग. आणि या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आई गावदेवी वालचंद विपक्ष पवनपुत्र पिसे. डे क्रमांक 2 पहिला सामना जय हनुमान खांडबल विपक्ष योगेश 11 आमने ब. तिसरा सामना जय हिंद देवरुंग विपक्ष नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा. तिसरा सामना एवन जोडी आमनेपाडा विपक्ष RD 11 किरवली. आणि चौथा सामना नक्षत्र चौदरपाडा सिनियर विपक्ष रोशन स्पोर्ट मुटवल. डे क्रमांक 3 जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गुडे त्यांच्या विरुद्ध संघ असेल जय गावदेवी बापगाव. शिवशक्ती लोणार विरुद्ध बालगोपाल सोनालेपाडा. मेहर 11 बापगाव विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. न्यू एकविरा सावध विपक्ष ग्रीष्मा 11 आमने. डे क्रमांक 4 जय हनुमान चौदरपाडा विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. रुद्र स्पोर्ट सांगे विरुद्ध जय हनुमान निताडे. NK स्पोर्ट खांडवल विपक्ष योगेश 11 आमने ए. जय बजरंग लोणार विपक्ष श्री गणेश जांभूळपाडा.
एकूण 32 संघ आहेत. जी वेळ तुम्हाला दिली जाईल त्या वेळेवरती तुम्ही सर्वांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. Thank you, DJ. What a great shot. Beautiful stroke play. योगेश्वर सातत्याने त्याचं स्ट्रगल सुरू होतं, परंतु आता त्यानं धावांची कोंडी फोडलेली आहे. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळालेत. स्कोर तुम्ही पाहतात 25-3. अफलातून फटका, पॉवरफुल हिट आणि योगेश्वर चांगल्या फॉर्मात आहे. तो त्याचा क्लास या ठिकाणी आता दाखवत असताना 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला आपण 3 फटक्यांची चर्चा करत होतो, त्यामधून एक तर फटका आला. अजून 5 बॉल शिल्लक आहेत. त्या 5 बॉल मध्ये आणखी 2 शोधावे लागतील. 25 धावा स्कोर कार्ड वरती. वेलकम आरडी. यॉर्कर लेंथ यावेळेला ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. लॉंग ऑनला बॉल येतोय. एक धाव इथे मिळाली. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे अपयशी. फलंदाज होते धावबाद. योगेश्वरच्या खेळीचा अंत. रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता. खरं तर आणखी 4 बॉल शिल्लक होते. इथे घाई करणं कितपत योग्य होते. योगेश्वरला 4 मधून आणखी 2 तरी खेळण्याची संधी त्याला मिळू शकली असती, परंतु याच बॉलवर त्याने स्ट्राईक एंड घेण्याचा प्रयत्न केला आणि तो त्या ठिकाणी बाद झाला. धावा धावपलक्यावरती 26 आहेत. 26-4. आता पुन्हा एकदा गोलंदाजाकडे संधी असेल शालिककडे की आता नवीन बॅटर आला, त्याच्या विरोधात चांगली कामगिरी तो करणार. कारण आज आपण पाहतोय टॉप ऑर्डरला निखिल 0वर बाद झाला. दीपेश 0वर बाद झाला. योगेश्वर देखील सातत्याने स्ट्रगल करत होता. 7 बॉलमध्ये त्याच्या फक्त 5च धावा होत्या, परंतु त्यानंतर 2 सिक्सर त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले आणि अखेर डावाला त्याने चांगला आकार देण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा राउंड द विकेट. ऑन साइडला लॉफ्ट केलेला आहे. हवेमध्ये बॉल लॉंग ऑनला. कॅप्टन तुषार फलंदाज बाद. विकेटचं पतन या ठिकाणी आपण पाहतोय. आल्या आल्या सूरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर आता वेळ पण नाहीये ना की तुम्ही जमिनी साह्याने रन्स बनवाल. मोठ्याच तर फटक्यांची गरज आहे आणि तिथे तोही 0वर बाद झाला. स्कोर तुम्ही पाहताय धावफलकावरती. धावा झालेल्या आहेत त्या 26-26. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. शालिक धावा धावफलकावरती 26-26. न्यू बॅटर राकेश. हो यावेळेला ऑनसाइडला खेळायचं होतं. बॉल आला एक्स्ट्रा कव्हरला आणि या दरम्यान एकच धाव इथे मिळाली. स्कोर एका धावेने 27 आकड्यावरती राकेश ऑफ द मार्क विथ द सिंगल. स्ट्राइक एंडला बॅटर सुदर्शन. धावसंख्या 27. जे हनुमान कांडवळ बी विरुद्ध मेहर 11 बापगाव.
असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. बीचा सध्या ट्रेंड सुरू आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. हा चेंडू आपण पाहतोय कीपरकडनं थोडीशी मिस्टेक झाली आणि एक धाव इथे पुन्हा पळून पूर्ण करण्यात आलेली आहे. एट रन्स. शेवटचा बॉल डावातील. यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. ओ थोडंसं खाली राहणार होता आणि हा चेंडू देखील आला डॉट आणि याचबरोबर डाव संपला. तो पहिला धावा झाला धावफलकावरती 28 आणि 29 धावांचं लक्ष आता इथून पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. मुळी आपण 2 चिठ्ठ्या टाकणार आहोत. एका चिठ्ठीवरती नाव असेल जय हिंद देवरुंग, एका चिठ्ठीवरती विजयी संघ असं नाव असेल आणि 2 आपण चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्याकडे या आणि जय झोटिंग देवरुंग संघाचा संघटक आपण पुढे या. जय हिंद देवरुंग संघ या. आडी 11 किलो संघ आपण रेडी राहायचं आहे कारण तुम्हाला पुढील सामना खेळवायचा आहे आणि साफसुथरा ड्रॉ आहे. नो प्रॉब्लेम. आपण देवरुंग संघाच्या संघटकाला इथे मात्र ड्रॉ उचलायची संधी देऊया कारण ते डिसाईड करतील की आम्हाला कोणत्या संघाच्या विरोधात खेळायचं आहे. ओके, एक चिठ्ठी उचलायची आहे. ओके, पाहूया कुठला संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. क्या बात आहे, आपली चिठ्ठी स्वतःहून काढलेली आहे म्हणजे जय हिंद देवरुंग संघ पुढील सामन्यासाठी पात्र ठरलेला आहे. म्हणजे यानंतर जो सामना असेल RD 11 किरवली विपक्ष चालू सामन्यातील विनर टीम आणि यापूर्वी दोन्ही सामने 5-5 षटकांचे असतील याची विनर संघाने नोंद घ्यावी. एक सन्मान आहे, आपण सन्मान इथे संपन्न करूया. मुटवल गावचे वरिष्ठ ज्येष्ठ समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत मंगलूजी पाटील, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करणार आहोत. मी योगेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करा. रणजित पाटील या. आजचा 3रा दिवस, उद्याचा दिवस अजून बाकी आहे. प्रवीणजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण सुद्धा या. तदनंतर माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी किरवलीचे डॅसिंग उपसरपंच राकेशजी दिगाडकर उर्फ रॉकी यांना आपण इथे सन्मान करूया, जे आमचे कमिटी मेंबर सुद्धा आहेत आणि एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. आणि काय सुंदर कामगिरी त्यांची आज आपण पाहिली. 24 धावा डिफेंड केल्या आणि पहिला संघ या सीझनमध्ये ठरलेला आहे की त्यांनी 4 षटकामध्ये 24 धावांचं संरक्षण केलं आणि तो सामना जिंकला. काय त्यांची पॉझिटिव्ह थोडीशी आपण थिंकिंग पाहत आहोत, अगदी स्ट्रॉंग बॉडी पाहत आहोत. त्यांचा शुभ सन्मान योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करीत आहोत. काजी सर, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 शब्दांना जरूर आम्हाला मार्गदर्शन केले तर चांगलं होईल. सर्वप्रथम मी मकरंद, स्वर्गीय मकरंद हा आमच्या ऑफिसला म्हणजे आमचा भाजपचा ऑफिस सांगा या मित्रमंडळाचा ऑफिस तो एक भाग होता. तो आमच्यातून निघून गेला. परमेश्वर त्याच्या आत्माला शांती दे, ओम शांती. आणि इकडे जे टुर्नामेंट चालू आहे मी नेहमी बघत राहतो इकडे. खरोखरच चांगला आयोजक नियोजक करतायत तुम्ही आणि मला आत्ता असं माहिती पडलं का इकडे आपण पण फोकस पण लावत आहेत. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. आणि आउटफील्ड वगैरे आहे अतिशय चांगले आहेत. थोडीशी लेवल केली तर अजून बरं होईल. आणि सर्व इकडे ग्रामीण इकडे आयोजक नियोजक आणि ग्राउंड अवेलेबल ग्रामपंचायतचा आहे त्यांचा पण धन्यवाद करतो. का एक खेळासाठी खेलो इंडिया हे खेळणं म्हणजे एक भाग्य असतो. आपल्या आयुष्यात नवीन पिढ्यांना प्रोत्साहन करणे ते वाईट मार्गावर जात नाही. ते आपण खेळतात कोणताही खेळ खेळा
पण इन्क्लुडिंग डिसिप्लिनने खेळा. ठीक आहे, अंपायर वगैरे काहीतरी मिस्टेक होत असेल त्याचा अर्थ हे नाही का त्यांनी डेलिब्रेट केलेला आहे. चूक वगैरे होत राहते, पण त्यांनी अंपायरने जे डिसिजन दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे, त्याला मानावं लागेल आपल्याला. सर्व कमिटी आणि इकडे ज्यांनी ज्यांनी हेल्प केलेली आहे आपल्या टुर्नामेंटसाठी त्यांचा मी धन्यवाद करतो. क्या बात आहे. काजी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. थोडे बोलले पण अति सुंदर बोलले. सर्वांना मात्र त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं की पंचसुद्धा एक मानव आहेत. जरूर थोड्या जर त्याच्याकडून मिस्टेक होत असतील तर जरूर ते आपण त्या ठिकाणी मान्य करावा. आणि खरोखरच अतिशय सुंदर त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्या वतीनं मार्गदर्शन लाभलेलं आहे. जाऊया आपण पुन्हा मॅच कडे वळणार आहोत. जो संघ जिंकणार आहे तो संघ फाईट करेल आर.डी. किरवली संघाच्या विरोधात. आणि पाहू शकाल लक्ष आपण जर इथे पाहिलं तर छोटंसं लक्ष आहे, परंतु आज आपण छोटं म्हणणार नाही, कारण 24 धावांचं लक्ष आज आपल्याला मोठं पाहायला आपल्याला, कारण इथे लक्ष आहे 29 धावांचं आणि त्याचा पाठलाग सुरू आहे. नक्कीच नक्कीच. क्रिकेटमध्ये तसंही कोणतीच धावसंख्या छोटी नसते आणि कोणतीच धावसंख्या मोठीही नसते. षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि धावफलकावरती 7 आहेत. ग्रेट शॉट. बॅकफूटला गेले, जागा बनवली आहे, गॅप शोधला, into the gaps, no chance for the fielder. चौकार. और शॉट, इट वॉज ग्रेट शॉट. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पंच करत असताना थोडासा बॅकफूटला गेला, मागे गेला आणि बॉलला पाठवलं सरळ कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. आक्रमक सुरुवात या वेळेला करण्यात आलेली आहे. गुड स्टार्ट. पुन्हा एकदा गुडघ्यावर बसत असताना हा बॉल देखील मिड विकेट झोन मध्ये खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचतात. वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 13 धावा स्कोर कार्ड वर 29 लक्ष पार करत असताना अवघ्या पहिल्याच ओव्हर मध्ये कमालीची फलंदाजी, तिखट प्रतिउत्तर, प्रतिहल्ला बॅटर्सच्या माध्यमातून बघायला मिळालाय. Thirteen runs. Very good shot from batter, especially Omkar. Played terrific knock. Inside out. Classical stroke. Extra cover सीमा पार. Typical power play चा फटका. चौकार. स्कोर कार्ड वर 17 धावा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाल्यात. 17 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. आणि जवळजवळ अर्धा रस्ता आता पार करून गेलेले आहेत बॅटर. फक्त 12 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. यू आर वॉचिंग द बिगेस्ट क्रिकेट फेस्टिवल लेट मकरंद मेमोरियल कप 2025 at बापगाव स्टेडियम. प्रवीण सेकंड ओव्हरसाठी या ठिकाणी सज्ज होतोय. डॉट बॉल न सुरुवात. 12 धावांची गरज, 12 रनों की जरूरत. 12 रन्स, मोर रन टू विन. यानंतर आणखीन 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. थोडं स्पीडअप करा. फुल टॉस बॉल. यावेळेला आपण पाहतोय खराब चेंडू होता. बॉल मागे चाललेला आहे आणि सरळ सीमारेषेच्या दिशेने जातोय बॉल. प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे चांगले पाहायला मिळाले लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनवर. रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजांनी.
बीमर नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे या ठिकाणी फलंदाजाने आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण केल्यात टीव्ही अंपायर दैवत वेळेकर आपल्यासोबत जोडले जाणार टीव्ही अंपायर बीमर नो बॉल साठी रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे It's a no ball. It's a beamer no. 1+2 3 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि स्कोर तुम्ही पाहताय धावसंख्या धावफलकावरती 20 धावा 20 रन्स. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. फ्री माइंडेड हा फटका इथून खेळावा लागेल. सर पडून एकच धाव पूर्ण केले का? इट्स ओके. म्हणजे या दोनच धावा असतील. धावसंख्या 19 असतील आणि यानंतरचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. स्ट्राइक इनला ओमकार 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून. फ्लाइट येण्याचा प्रयत्न फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलेला आहे आणि बॉल सरळ जातोय आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर. हा येतोय षटकार. Great shot. Terrific. Tremendous timing by Understoke. पुन्हा एकदा गुडघ्यावर बसत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. हा देखील बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर येतात बॉलवर आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण झालेली. आता समीकरण बदललंय. धावा तुम्हाला आता इथून बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. फक्त 2 15 चेंडू शिल्लक आहेत. सहजगत्या विजयाकडे वाटचाल आणि आपण पाहतोय हावरे प्रॉपर्टीच्या माध्यमातून आतापर्यंत 2 यशस्वी प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळाले. तुमच्या स्वप्नातलं घर घ्या आमच्या सोबत. तुमच्या आनंदाचे क्षण साजरे करा हावरे प्रॉपर्टी सोबत. हावरे पिनाकल अँड हावरे पॅराडाइज या 2 यशस्वी प्रकल्पानंतर नॅनो हाऊसिंग हे नवीन प्रकल्प आता तुमच्या भेटीस. कल्याण शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गरम्य वातावरणामध्ये मुठवल गाव वसलेलं आहे आणि या मुठवल गावामध्ये आपण पाहतोय तुमच्या स्वप्नातलं घर घेण्याची आता संधी तुम्हाला चालून आलेली आहे. तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करू शकता हावरे प्रॉपर्टीज सोबत. आमच्या फॅसिलिटीज सर्व्हिसेस ज्या काय आहेत त्या तुम्हाला नक्कीच आमच्या चालू प्रोजेक्ट्समध्ये पाहायला मिळतील. कंप्लीट प्रोजेक्ट्समध्ये पाहायला मिळतील. एकदा आवर्जून तुम्ही भेट द्या हावरे पिनाकल किंवा हावरे पॅराडाइजला आणि तिथे प्लेग्राउंड स्विमिंग पूल जिम मूवी थिएटर्स क्लब हाऊस ऑल टाइप ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड देअर फ्रॉम हावरे प्रॉपर्टीज. हो यावेळेला ऑन साइडला पूल केलेला आहे आणि बॉल सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार आणि इथे फार लवकर हा विजय इथे मिळवलेला आहे मेहर 11 बापगावनं. अभिनंदन मेहर 11 बापगाव.